नमस्कार, मी डॉक्टर प्रसन्न खटावकर. आमच्या हॉस्पिटलच्या दारामध्ये जवळपास 2009मध्ये एक झाड लावलं होतं पिंपळाचं आणि ते झाडाचा बुंधा आपल्याला मागे दिसतोय. जवळपास 2.5 ते 3 फुटाचा डायमीटर असणारा बुंधा झाला आहे त्याचा. दुर्दैवाने ते झाड 1-2 महिन्यापूर्वी हलवावं लागलं आणि रस्ता रुंदीच्या कामामध्ये हलवावं लागलं आणि बाग खात्याच्या मदतीने आणि चौगुले साहेब त्यांनी स्वतः वैयक्तिक लक्ष घातलं, उंबासे साहेब म्हणजे आपले कलेक्टर साहेब त्यांनी स्वतः लक्ष घातलं आणि सर्वात महत्त्वाचं सूरज जो आम्हाला अगोदर सहकार्य करत होता आधार हॉस्पिटलमध्ये, त्यांनी वैयक्तिक त्याच्या मागे लागून हे झाड इथं आणलं आणि आता इतका आनंद वाटतोय की हे झाड नव्याने पालवी फुटली आणि आपल्या प्राणी संग्रहालयामधल्या मध्यवर्ती ठिकाणी हे झाड लावलं जाणार आहे. सूरज, तू सांग थोडंसं. ओके, हे झाड मी लहानपणापासून म्हणजे वाढवलेलं आहे. ते झाड काढताना खूप थोडंसं दुःख झालं होतं, पण ते रिटर्न मी लावण्यासाठी आमच्या सरांशी चौगुले सरांशी ज्यावेळेस बोलून घेतलो, सरांनी मान्यता दिल्यानंतर हे झाड ज्यावेळेस लावलं तर आनंद मला भरपूर झाला होता आणि ते झाड रिटर्न आलं त्याच्यापेक्षा दुसरा आनंद मला दुसरा नाही आहे. चौगुले सर, आम्ही मनापासून तुमचे आभार मानतो आणि तुम्ही 2 शब्द बोलावेत ही विनंती आहे. प्राणी संग्रहालयामध्ये चितळपिंजऱ्यामध्ये मोठ्या झाडांची कमतरता होती आणि आमच्या विचाराधीन होतं की काही जे मोठे जे वृक्ष रस्ते कामात किंवा कारणाने काढावी लागतात ते रिप्लांट करणं आपल्याला सहज शक्य होईल असा विचार होता. आणि अनासाहेब आम्हाला जवळच आधार हॉस्पिटलच्या समोरील हे पिंपळाचं झाड महापालिकेच्या रस्ता सुधारणा कामामध्ये येत असताना काढण्यात आलं, तर ते आम्ही आमच्या चितळपिंजऱ्यात लावता येईल असा विचार करून आम्ही ते इथे रिप्लांट केलेलं आहे आणि आता त्याला नवीन पालवी फुटलेली आहे. त्याबद्दल मी आधार हॉस्पिटलचे डॉक्टर साहेबांचंही आभार मानतो की त्यांनी त्या झाडाची आतापर्यंत काळजी घेतली आणि यापुढे आमचं प्राणी संग्रहालय या झाडाची पुढे काळजी घेईल. धन्यवाद सर, मनापासून धन्यवाद. चालेल.